वस्ताद बदलले नाहीत. कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या विकासासाठी परिवर्तनासाठी आपण हा निर्णय घेतलाय आणि येत्या काळामध्ये ह्या परिवर्तनासाठी आपण आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये समरजित सिंह घाडगे यांचा आज प्रवेश होतोय. या प्रवेशाच्या आधी त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. आज आपला प्रवेश होतोय, स्वतः या ठिकाणी पवार साहेब आलेले आहेत. काय आपली पहिली प्रतिक्रिया काय? माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये बरेच प्रवेश होत आहेत, होणार आहेत, पण स्वतः पवार साहेब प्रवेशासाठी कागलला येत आहेत आणि सभा घेत आहेत. हे आमच्या सगळ्या कागल गडिंग्लज उत्तूरकरांच्या लोकांसाठी फार मोठी गोष्ट आहे. वस्ताद पुन्हा परत येत आहेत अशा पद्धतीचे बॅनर्स लागलेले आहेत. काय प्रतिक्रिया? ही सभा आहे ती कुठे होणार आहे? ही कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामध्ये सभा होणार आहे. पवार साहेबांची नेहमी सभा ह्या गैबी चौकात व्हायच्या. आता योगायोग असा आहे की 10 वर्ष त्यांनी ती सभा घेतली नाही कागलमध्ये. 10 वर्षानंतर ते आता सभा घेत आहेत आणि ते पण माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहिला प्रश्न पोस्टरचा, येत्या काळामध्ये वस्ताद काय करू शकतात हे आता पुढच्या काळातच कळेल. कारण जयंत पाटील साहेबांनी म्हटलं होतं की वस्ताद एक डाव आपला राखून ठेवतो. तो डाव आज पाहायला मिळणार का? अधिक त्याच्यावर मला वाटतं पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबच बोलतील. तो डाव काय ते मला अजून त्यांनी सांगितलं नाही, तर त्यांना जास्त माहीत. 8 वर्ष तुम्ही गेले भाजपमध्ये काम करत होतात. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आपण मानलं होतं. आता वस्ताद आपले बदलले? वस्ताद बदलले नाहीत. कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या विकासासाठी परिवर्तनासाठी आपण हा निर्णय घेतलाय आणि येत्या काळामध्ये ह्या परिवर्तनासाठी आपण आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. तर आपण बघितले की या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आपण या ठिकाणी काम करणार असल्याचं या ठिकाणी समरजित सिंह घाडगे यांनी म्हटलंय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.